हा प्रश्न 2024च्या सीईटीला ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर विचारलाय. दी हाईट अबव दी अर्थ सरफेस at which the acceleration due to gravity becomes 1/nth time the value at the surface is capital R, that is the radius of the earth. आणि ऑप्शन्स असे दिलेले आहेत बघा. तर आता आपल्याला काय काढायचंय, तर थोडक्यात एच आणि आर मधलं रिलेशन काढायचंय. आणि इथे बघा तुम्हाला एच इतक्या हाईटवर जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ सरफेसवर आहे त्याच्या 1/n टाइम्स दिलेले, म्हणजे थोडक्यात g/n दिलेलं आहे. तर एच आणि आर मधलं रिलेशन काढायचं आहे. मग फॉर्म्युला असा असतो जी डॅश डिवायडेड बाय जी दॅट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता जी डॅशची किंमत जर आपण g/n टाकली तर हे जी आणि हे जी कॅन्सल झाले आणि इथं 1/n दॅट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर हे शिल्लक राहतं. मग दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 1/√n दॅट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर प्लस एच आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सॉल्व्ह केलं तर एच बरोबर येतं इंटू ब्रॅकेट √n-1 इंटू आर, की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. आता हाच प्रश्न इथं g/2 जर केलं ना तर इथं फक्त याची किंमत 2 टाकायची. g/3 केलं ना तर इथं 3 टाकायची. g/4 केलं ना तर इथं 4 टाकायची आणि g/5 केलं ना तर इथं √5 किंमत टाकायची आणि उत्तर लिहायचं. असा तिथे शॉर्टकट आहे आणि खूप वेळा ह्या टाईपचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे एका सेकंदात आपल्याला उत्तर देता येतं, एवढं करण्याची गरज नाही. एक असा चार्ट बनवून ठेवायचा. तर शॉर्ट ट्रिकच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.